हॅलो एव्हरीवन. आज आपण बघणार आहेत ऑब्स्टेटिक अँड गायनेकोलॉजीचा एक टॉपिक आहे. टॉपिकचं नाव आहे हायपरेमेसिस ग्रॅव्हिडियम पर्नेसियस ओमिटिंग. आपण त्याला असं बोलतो, म्हणजेच का एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ ओमिटिंग होते इन ड्युरिंग द प्रेग्नन्सीच्या वेळेला. जी मदर प्रेग्नेंट आहे त्या मदरला हायपरेमेसिस म्हणजे काय, इन्क्रीज द अमाऊंट ऑफ ओमिटिंग, म्हणजे त्यांच्यामध्ये जे अमाऊंट आहे, जे ओमिटिंग आहे, ओमिटिंगची जे अमाऊंट आहे, जे एपिसोड्स ते लार्ज नंबर मध्ये होतात, म्हणून त्याला आपण हायपरेमेसिस ग्रॅव्हिडियम असं नाव त्याला दिलेलं आहे. हायपरेमेसिस ग्रॅव्हिडियम extreme morning sickness. 70 to 80% all pregnant women experience some form of morning sickness during their pregnancy. त्यामध्ये काय होणार की 70 to 80% असे प्रेग्नंट वुमन आहे ज्यांना की मॉर्निंग सिकनेस त्या ठिकाणी प्रेग्नन्सी मध्ये होतो. ओके. हायपरेमेसिस ग्रॅव्हिडियम, हायपर मीन्स एक्सेसिव्ह, एमेसिस मीनिंग वॉमिटिंग. ओके. हायपरेमेसिस म्हणजे काय, एक्सेसिव्ह वॉमिटिंग आपण त्याला असं बोलतो. ग्रॅव्हिडियमचं मिनिंग काय होतं, प्रेग्नंट वुमन, म्हणजे काय जी प्रेग्नंट वुमन आहे तिला एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ वॉमिटिंग होते, त्याला आपण हायपरेमेसिस ग्रॅव्हिडियम असं नाव देतोय. सो दिस कंडिशन आज एक्स्ट्रीम मॉर्निंग सिकनेस. त्या मदरला काय होणार की मॉर्निंग सिकनेस जास्त होणार. मॉर्निंग सिकनेस मध्ये इन्क्लुडिंग काय काय असणार आहेत, नॉझी असणार, वॉमिटिंग असणार, वेट लॉस होऊ शकतो एखाद्या वेळेस, किंवा मेजर सिम्पटम जर का आपण बघायला गेलो तर काय, रिझल्ट ऑफ हाय लेवल ऑफ प्रेग्नन्सी हार्मोन्स, म्हणजे हाय लेवल होणार, जे प्रेग्नन्सी हार्मोन, एससीजी हार्मोन वगैरे ते सगळे हाय होणार. बट दॅट एक्झॅक्ट कॉज इज अननोन ॲट दिस टाइम. पण आपल्याला आपण तो कॉज फाइंड आउट करू शकणार नाही की हा कॉज कसा आहे, म्हणजे कशामुळे होत आहे मॉर्निंग सिकनेस. पण हायपरेमेसिस हे म्हणजे वॉमिटिंग हा सिम्पटम्स तर आहे प्रेग्नन्सीमध्ये, पण हायपरेमेसिस होणे ॲबनॉर्मल सिम्पटम्स आपण त्यामध्ये मला कॉम्प्लिकेशन्स आपण त्या ठिकाणी आपण कन्सिडर करतो प्रेग्नन्सीची. डेफिनेशन काय, इट इज अ सिव्हिअर टाइप ऑफ वॉमिटिंग ऑफ प्रेग्नन्सी विच हॅज गॉट deleterious effect on health of the patient and or incapacitates her day to day activities. सिव्हिअर टाइप ऑफ वॉमिटिंग होणार आहे प्रेग्नन्सी मध्ये आणि तिच्या बॉडीमध्ये जी पण हेल्थ इफेक्ट आहे ते डिलिटेरियस होणार आहेत. ओके. पेशंट आणि इम्पॅक्टेशन्स काय होणार, तिच्या ऍक्टिव्हिटीजवर इम्पॅक्ट पडणार आहेत. हायपरेमेसिस ग्रॅव्हिडियम इज कॅरेक्टराइज्ड बाय सिव्हिअर nausea and intractable vomiting sufficient to interfere with maternal nutrition causing deleterious effect on her health. हायपरेमेसिस ग्रॅव्हिडियम मध्ये काय होणार आहे, सिव्हिअर नॉझिया आणि वॉमिटिंग त्या ठिकाणी तिला होणार आहे. ओके. सो त्या ठिकाणी आपण काय करू शकतो की जे पण मॅटर्नल न्यूट्रिशन्स आहे त्या ठिकाणी तिचे डिक्रीज होणार. ओके. मग जे पण मॅटर्नल न्यूट्रिशन आहे, जे की फिटसला पण ग्रो करणार, प्रॉपरली मदरला पण चांगलं हेल्दी ठेवणार आहे, मग ती त्या ठिकाणी कमी होणार, म्हणून आपण तिच्या हेल्थवर त्या ठिकाणी इम्पॅक्ट पडणार, तिच्या ऍक्टिव्हिटीवर सुद्धा इम्पॅक्ट पडणार. प्रिव्हॅलन्स रेट जर का आपण बघितलं, अकॉर्डिंग टू द नॅशनल हेल्थ पोर्टल 0.3% ऑफ प्रेग्नंट वुमन सफरिंग from the hyperemesis gravidium. So like component of indications for the hospitalizations in the first trimester of the pregnancy. So prevalence rate जर का आपण फाइंडिंग केला, so 0.3% to 3% of pregnant women suffering करते for hypervomiting activity during their pregnancy life. Okay. So जी मदर प्रेग्नेंट आहे, ओके, जी मदर प्रेग्नेंट स्टार्टिंग झालेली प्रेग्नन्सीची, सो ती मदर 0 to 0.3, ओके, 0.3 to 3% ऑफ ती सफरिंग करणार फॉर द हायपरेमेसिस ग्रॅव्हिडियम. सो इंडिकेशन्स आपण काय करू शकतो, मदरला आपण हॉस्पिटलायझेशन्स मध्ये ऍडमिट करू शकतो इन ड्युरिंग तिच्या फर्स्ट ट्रायमिस्टर प्रेग्नन्सीच्या वेळेला. सो इटिओलॉजिकल फॅक्टर्स कसे अफेक्ट करतात फॉर द हायपरेमेसिस ग्रॅव्हिडियम इन ड्युरिंग द प्रेग्नन्सी. ओके. आपण त्याला आयडेंटिफिकेशन सुद्धा करतो की कॉम्प्लिकेशन्स ड्युरिंग इन प्रेग्नन्सी लाईक दॅट कोणती कंडिशन आहे ती, hyperemesis gravidium. So etiological factors will affect on mother like limited to first trimester, more common in first pregnancy, tendency to recur again the subsequent pregnancy, family history like mother and sister are also suffering from the same manifestation, more prevalence in
hereditary mold and the multiple pregnancy, common in unplanned pregnancy. So first of all काय होणार की hyperemesis gravidina means like that की हायपर ऍक्टिव्हिटी और हायपर वॉमिटिंग कोणत्या पर्सन मध्ये जास्त होणार. ओके, इन ड्युरिंग द फर्स्ट ट्रायमिस्टर असेल. ओके, फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये आयडेंटिफिकेशन आपण करू शकतो. त्यानंतर मोर कॉमन जर का आपण आयडेंटिफिकेशन करायचं इटॉलॉजिकल फॅक्टर, सो फर्स्ट प्रेग्नन्सी असेल किंवा जर फर्स्ट टाइम प्रेग्नंट झाले असेल त्यामध्ये म्हणजे आपण हायपरेमेसिस ग्रॅव्हिडिनम हे जास्त आयडेंटिफिकेशन करू शकतो. ओके, इझिली आपण ते कॉज डिटेक्ट करू शकतो मदर्स मध्ये. टेंडन्सी टू रिकवर अगेन्स्ट सबसिक्वेंट प्रेग्नन्सी. ओके, लाईक दॅट सबसिक्वेंट प्रेग्नन्सी मीन्स त्यानंतर फॅमिली हिस्ट्री. फॅमिली हिस्ट्री म्हणजे काय, मदर्स अँड सिस्टर ऑल्सो सफरिंग फ्रॉम द हायपरेमेसिस ग्रॅव्हिडिनम. So the child or the others female also suffering from that same manifestation. So more prevalent in hereditary mold. Okay, त्यामध्ये like that ज्यामध्ये hereditary mold किंवा मल्टिपल प्रेग्नन्सी ही कंडिशन असेल मदर्स मध्ये, सो त्या मदर्सला हायपरेमेसिस ग्रॅव्हिडिनम ही कंडिशन होण्याचे चान्सेस जास्त आहे. ओके, इटॉलॉजिकल फॅक्टर हा त्यामध्ये अफेक्ट करतो. कॉमन इज अनप्लॅन प्रेग्नन्सी, अनवॉन्टेड प्रेग्नन्सी असेल त्यावेळेस सुद्धा हा हायपरेमेसिस ग्रॅव्हिडिनम हा आपण डिटेक्ट त्या ठिकाणी करू शकतो. रिस्क फॅक्टर. आता रिस्क फॅक्टर म्हणजे कोण येणार की एज बिलो 17 इयर्स ऑफ गर्ल्स. ओके, ज्या गर्ल्सची एज पिरियड किती आहे, 17 इयर्सच्या खाली आहे. ओके, अँड द वुमन्स ओव्हर 35 इयर्स ऑफ एज, जी मदरची एज 35 इयर्स ऑफ एजच्या अबोव आहे त्या मदरला सुद्धा हायपरेमेसिस ग्रॅव्हिडिनम ही कंडिशन होणार. प्रायमरी ग्रॅव्हिडिया विथ मल्टिपल प्रेग्नन्सी. ओके, प्रायमरी ग्रॅव्हिडिया म्हणजेच काय, प्रायमरी मीन्स काय फर्स्ट, ग्रॅव्हिडिनम म्हणजेच काय प्रेग्नन्सी. फर्स्ट टाइम प्रेग्नन्सी जर का असेल एखाद्या मदर्सला, म्हणजे जी मदर फर्स्ट टाइम प्रेग्नंट झालेली असेल त्या मदरला आपण काय नाव देतो, ऑब्स्टिकल कंडिशन मध्ये प्रायमरी ग्रॅव्हिडिया. ओके, अँड विथ द मल्टिपल प्रेग्नन्सी, जी मदर फर्स्ट टाइम, सेकंड टाइम, थर्ड टाइम सुद्धा प्रेग्नंट झालेले त्या कंडिशनला आपण काय नाव देतोय, मल्टिपल प्रेग्नन्सी. अंडरवेट अँड द ओबेसिटी. ओके, जी मदर, ओके, जी सपोज जर का 17 इयर्स टू 19 इयर्सची जी गर्ल्स आहे, ओके, ती प्रेग्नंट झालेली, सो ती अंडरवेट असणार फर्स्ट ऑफ ऑल, कारण की ॲनिमिक डिसीज ही स्टॅटिकनच होऊ शकतात. सो ते अंडरवेट असणार, माल न्यूट्रिशन असणार, माल नरिश असणार, आणि समटाइम्स कॉम्प्लिकेशन सुद्धा होऊ शकतात बेबीजला आणि मदरला. अँड द सेकंड वन मोस्ट रिस्क फॅक्टर काय, ओबेसिटी. ओबेसिटी ऑल्सो अफेक्ट ऑन fetus also and mother also. Psychological factors such as unwanted pregnancy in marital problem. Psychological factors म्हणजे काय, like stress असेल, ओके, anxiety असेल, डिप्रेशन असेल, ओके, हे सायकोलॉजिकल फॅक्टर्स अफेक्ट करतात. आणि as such as unwanted pregnancy असेल त्यामध्ये सुद्धा सायकोलॉजिकल फॅक्टर्स अफेक्ट करतात. marital प्रॉब्लेम असेल लाईक आफ्टर द मॅरेज, सो ते सुद्धा त्यावरती अफेक्ट करतात. हिस्ट्री ऑफ हायपरेमेसिस ग्रॅव्हिडिनम, ज्या मदरला अगोदरच हिस्ट्री आहेत, ओके, अगोदरपासूनच कंडिशन आहेत फॉलोअप झालेले आहेत, त्या मदरमध्ये सुद्धा रिस्क फॅक्टर हा अफेक्ट होऊ शकतो. थेरीज आहेत. थेरीज म्हणजे काय, कोणते कोणते हार्मोनल फॅक्टर जे आहे जे की इन्क्रीज डिक्रीज होऊ शकतात. एससीजी हार्मोन असेल हेरिडिटरी मोल्ड मध्ये, मल्टिपल प्रेग्नन्सी मध्ये हा वाढतो. त्यानंतर एस्ट्रोजन असेल तो इंडिकेट काय करतो, ओसीपी युजर्स, ओके, म्हणजेच काय ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स युजर्स. हाय प्रोजेस्टेरॉन लाईक रिलॅक्सेशन ऑफ कार्डियक स्पिंक्टर. प्रोजेस्टेरॉन काय करतो, रिलॅक्सेशन करतो कार्डियक स्पिंक्टरचं. अदर हार्मोन्स लाईक इन्व्हॉल्व इन थायरोक्सिन, प्रोलॅक्टिन, लेक्टिन, ॲड्रेनोकॉस्टल हार्मोन्स हे सुद्धा त्या ठिकाणी हार्मोनलचं काम करतात. सायकोजेनिक म्हणजेच काय, इट probably aggravated nausea once it's bigger trigger neurological elements. Dietary deficiencies काय असेल लाईक व्हिटॅमिन B1, व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन C असेल, ओके, किंवा समटाइम्स प्रोटीन ऑल्सो, प्रोटीन सुद्धा कॉज करतो डेफिशियन्सीसाठी. ओके, लो कार्बोहायड्रेट्स असेल मदर्स मध्ये. अलर्जिक और द इम्युनॉलॉजिकल बेसिसवरती सुद्धा फाइंडिंग होते की हायपरेमेसिस ग्रॅव्हिडिनम झालेला आहे की नाही. डिक्रीज गॅस्ट्रिक मोर्टिलिटी इज फाउंड टू कॉज नॉजिया. गॅस्ट्रिक मोर्टिलिटी जर का डिक्रीज झाली असेल सो त्यामध्ये आपण नॉजिया हे फाइंड आउट करतो. क्लिनिकल कोर्सेस ऑफ अर्ली लाईफ, कसं वॉमिटिंग थ्रू आउट डे, नॉर्मल डे टू डे ऍक्टिव्हिटीज आर डिस्ट्रीब्युटेड,
नो एव्हिडन्स ऑफ डिहायड्रेशन्स अँड द स्टार्वेशन्स ऑफ डिलेट. त्यानंतर एव्हिडन्स ऑफ डिहायड्रेशन अँड स्टार्वेशन, त्यामध्ये क्लिनिकल कोर्स हे असतात. हायपरेमेसिस ग्रॅव्हिडन म्हणजे काय काय सिम्पटम्स आहे? मेटाबॉलिक डेफिशियन्सी होणार, वॉमिटिंग होणार, दॅट डज नॉट अलाउ युअर कीप इन युअर फूड डाऊन, हाय पर्सेंटेज ऑफ लॉस ऑफ वेट इन प्री प्रेग्नन्सी वेटमध्ये, डिहायड्रेशन होणार अँड प्रोडक्शन ऑफ किटोन डिफिकल्टी विथ द डेली ऍक्टिव्हिटीज मध्ये, वॉमिटिंग दॅट कॅन कॉज सिव्हिअर डिहायड्रेशन, न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज होणार, nausea accompanied by the dehydrations, difficulty with the daily activities, nausea that does not subside. इन्व्हेस्टिगेशन्स मध्ये आपण काय करतो? युरिन करतो, बायोकेमिकल अँड द सर्क्युलेटरी आपण त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन्स करतो, ऑप्थॅल्मोस्कोपिक एक्झामिनेशन्स करतो, ईसीजी फाइंड आउट करतो, प्रेग्नन्सी कन्फर्मेशन टेस्ट करतो, असोसिएटेड कॉज असेल लाईक गायनोकोलॉजिकल किंवा मेडिकल सर्जिकल कॉज असेल मदरला ते आपण चेक करणार, UHG करणार प्रेग्नन्सी हेरिडिफाइंग फॉर्म मध्ये आणि मल्टिपल प्रेग्नन्सी मध्ये. कॉम्प्लिकेशन काय असतात? लाईक मॅटर्नल कोणते फॅक्टर असतात, न्यूरोलॉजिकल कॉम्प्लिकेशन्स कोणते, वेर्निक इन्सेफेलोपॅथी, बेरी ड्यू टू थायमाइन डेफिशियन्सी, कॉटनिन मायलोलायसिस, ओके, पेरिफेरल न्यूरायटिस, कॉर्सकॉफ सायकोसिस, स्ट्रेस अल्सर इन स्टमक, इसोफेजियल टियर लाइक मोलरिवेस syndrome, jaundice, hepatitis failure, convulsions and coma, hypoprothrombonemia due to vitamin K deficiency and the renal failure. Effect on fetus. fetus वर काय इफेक्ट होऊ शकतो? लाईक सिव्हिरिटी ऑफ वॉमिटिंग किती असेल डिपेंड करते. माइल्ड टू मॉडरेट वॉमिटिंग मुळे काय अफेक्ट होऊ शकतो fetus वर? ओके, हायपरएमेसिस लीडिंग काय करतं? वेट लॉस करणार मदरचं, और त्यामुळे काय होणार? फिटल ग्रोथ सुद्धा रिस्ट्रिक्ट होणार. ऑन थर्ड ऑफ फिटस ऑफ द प्रिव्हेंशन काय करू शकतो आपण? इम्पोर्ट इफेक्टिव्ह मॅनेजमेंट टू करेक्ट सिंपल वॉमिटिंग ऑफ प्रेग्नन्सी. इफेक्टिव्ह मॅनेजमेंट आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो. मॅनेजमेंट प्रिन्सिपल काय? कंट्रोल करण्यासाठी वॉमिटिंग, करेक्ट करण्यासाठी फ्लूइड आणि इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स, करेक्ट करण्यासाठी मेटाबॉलिक डिस्टर्बन्स आणि प्रिव्हेंट करण्यासाठी सिरियस कॉम्प्लिकेशन्स ऑफ सिव्हिअर वॉमिटिंग मध्ये. हॉस्पिटलायझेशन मध्ये आपण काय करतो? ऍडमिट करतो पेशंटला, IV सलाईन, IV फ्लुइड्स आपण ऍडमिनिस्टर करतो. त्यानंतर रिलेव्हंट जे पण इन्व्हेस्टिगेशन आहे म्हणजे ते आपण ते करणार. इनटेक आउटपुट चार्ट आपण मेंटेन ठेवणार. युरिन आउटपुट किती आहे मॉनिटरिंग करणार. व्हायटल्स मॉनिटरिंग करणार. युरिन टेस्ट करणार. किटोन बॉडीज त्यामध्ये प्रेझेंट आहे का आपण ते चेक करणार. ओरल फीडिंग करणार ऍटलीस्ट 24 hours आफ्टर द सिझेरियन सेक्शन ऑफ वॉमिटिंग म्हणून. त्यानंतर त्या पिरियड मध्ये आपण फ्लुइड देणार IV थ्रू. किती फ्लुइड आपण देणार? 24 hours आपण कॅल्क्युलेट करतो. टोटल फ्लुइड आपण किती अप्रॉक्सिमेटली आपल्याला द्यायचं आहे. तो 3% लिटर आपल्याला द्यायचं आहे. 3 लिटर 5% एक्स्ट्रा द्यायचं आहे आणि हाफ रेंजर सोल्युशन RL द्यायचं आहे. त्यानंतर एक्स्ट्रा अमाउंट ऑफ 5% आपण डेक्स्ट्रॉ देऊ शकतो इक्वल टू द अमाउंट ऑफ वॉमिटस इन अँड युरिन इन 24 hours मध्ये इज टू बी ऍडेड. These measures help to correct dehydration, electrolyte imbalance and ketoacidosis. Enteral nutrition throughout the nasogastric tube may be also given. Nutritional साठी न्यूट्रिशन आपण कसं देतो? nasogastric tube म्हणून आपण त्याला फीडिंग देतो मदरला. ड्रग्स कोणते कोणते देतो? अँटीएमेटिक ड्रग्स लाईक प्रोमिथॅमाइन, प्रोमिथॅझाइन 25 mg IM देतो आपण ट्वाइस अ डे और थ्राइस अ डे. ट्रायफ्लोप्रोमाझाइन 10 mg IM देतो आपण. बीटाक्लोरमामाइड 10 mg IM देतो. हायड्रोकॉर्टिस्टोन त्यामध्ये 100 mg आपण IV ड्रिप देतो. ओके, प्रेडनिसोलॉन ओरल देतो आपण. न्यूट्रिशनल सपोर्ट कोणते कोणते करतो? विटामिन B1, विटामिन B6, विटामिन B12 आणि विटामिन C. नर्सिंग मॅनेजमेंट मध्ये आपण काय करतो? नर्सिंग डायग्नोसिस, फ्लुइड आणि इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स करतो आपण. इम्बॅलन्स न्यूट्रिशन असेल सो आपण इम्प्रूव्ह करणार. एन्झायटी असेल तर एन्झायटी आपण हायपरएमेसिस इन्फ्लुएन्झा मध्ये फिटस आणि मदरवरती काय इफेक्ट होतो आपण ते एक्सप्लेन करणार मदरला.
नॉलेज डेफिसिट असेल सो आपण नॉलेज प्रोव्हाइड करणार. स्लीप पॅटर्न डिस्टर्ब असेल सो आपण डास त्यानुसार प्लॅनिंग करणार आणि स्लीप प्रॉपर पेशंटला आपण स्लीप अप करायला लावणार. ऍक्टिव्ह इंटरेस्ट असेल तर सो आपण ऍक्टिव्हिटी पेशंटला करायला लावू शकतो, कारण की रिझन कशामुळे होऊ शकते, विकनेसमुळे. प्रमोट करणारे सोल्युशन्स ऑफ कॉम्प्लिकेशन्स, ऍड्रेस इमोशनल अँड सायकोलॉजिकल नीड्स. हे सगळं तुमचे क्लिनिकल जे पण इव्हॅल्युएशन असतात, जे पण तुमचे नर्सिंग केअर प्लॅन आहे ते त्यावरती इम्प्रूव्ह होणार. डायटरी मॅनेजमेंट आपण काय देणार, आयव्ही फ्लूइड, स्मॉल फ्रिक्वेंट डाय मिल्स देणार आपण मदरला. फर्स्ट ड्राय कार्बोहायड्रेट देणार, जसं की बिस्किट, ब्रेड आणि टोस्ट असेल. जिंजर हेल्पफुल असणार मदरला डिहायड्रेशन पासून किंवा डायटरी मॅनेजमेंट पासून हेल्प करण्यासाठी. ग्रॅज्युअली फुल डाएट इज रिस्टोर करतो आपण. ओके, या ठिकाणी आपण का बघितलेलं आहे, हायपरएमेसिस ग्रेव्हिडा हे एक कॉम्प्लिकेशन्स आहेत प्रेग्नन्सी मध्ये होतात मदरमध्ये. सो तुम्ही या ठिकाणी प्रॉपरली रीड करा, त्या ठिकाणी मिनिंग काय आहे, ओके, त्याचे मॅनेजमेंट काय आहे, इन्व्हेस्टिगेशन काय आहे, नर्सिंग मॅनेजमेंट काय आहे, थेरपी कोणत्या प्रोव्हाइड करतो आपण त्यावेळेला, हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर या ठिकाणी तर आपला हा टॉपिक संपलेला आहे. आपण भेटू नेक्स्ट लेक्चरला. ओके, थँक्यू.